नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. महाराष्ट्राचा उल्लेख काय होतो? कणखर देशा, दगडांच्या देशा. आणि मोहम्मद सांगेलच मला, मोहम्मद शेख, की मी ज्या कातळावरती बसलो त्याचं वैशिष्ट्य काय. पण महाराष्ट्राचं असं आहे की ज्या मध्य महाराष्ट्रामध्ये आपण असं म्हणत होतो की हा जो बेसॉल्टचा बनलेला आहे ना महाराष्ट्र, ज्या ज्या तुम्ही सह्याद्रीच्या पर्वतरांगा बघता, अनेक शालेय पाठ्यपुस्तकावरती त्याचे फोटो असतात, तर तो सह्याद्री असा कणखर आहे. आणि ते तर आहेच की सह्याद्री काय हिमालयाच्या मदतीला वगैरे धावून गेला. पण त्या सगळ्या दगडांचं आपल्या ह्या इकोसिस्टीम म्हणजे आपल्या हे जे पर्यावरण आहे त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचं असं अंग आहे. आणि मी जर इथे कोकणात बसून त्याच्याबद्दल बोलत असेल तर ह्या कातळाबद्दल तर शेख सांगेलच मला मोहम्मद. पण मला वाईट वाटतं की ज्या वेळेला मी माधव गडकरी त्यांची गाडगिळांची मुलाखत करतो आणि ते खंत व्यक्त करतात की ह्या पश्चिम घाटाचं जसं संवर्धन व्हायला पाहिजे तसं झालं नाही. नंतर गाडगिळांच्या समितीवरती पण आणखीन एक समितीचा अहवाल येतो आणि त्याच्यात पण सरकार फारसं काही करत नाही. तर त्याची फळं आपल्याला भोगायला लागतात. म्हणजे केरळमध्ये जे काही मधल्या काळामध्ये झालं, पूर्णच्या पूर्ण डोंगरच असा खाली आला, तसं होण्याची शक्यता असते. पण त्याचं मुख्य कारण असतं ते आता ह्या ज्या कातळावरती मी बसलेलो आहे. सो मोहम्मद, हे कातळ म्हणजे मूळचा बेसॉल्टच आहे तो. हां, या बेसॉल्टवर जेव्हा ह्या इकडच्या वातावरणाचा परिणाम झाला, इकडचा पाऊस, इकडचा वारा, खारी हवा, हा सगळा झाल्यानंतर हा पोरस बनला. त्यामुळे तुम्ही बघाल तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बारीक बारीक छिद्र आहेत. आणि हा खूप आपण म्हणू पर्यावरण तर आहेच, पण मानवाच्या दृष्टिकोनातनं हा खूप महत्वाचा दगड आहे. कारण की हा जवळजवळ 100% पाण्यातलं 60% पाणी हे खाली झिरपून आपल्याला भूजल पातळी आपली वाढवतो, कोकणाला पाणी देतो. हा, म्हणजे कारण की कोकणातलं जर मगाशी जसे आपण म्हणत होतो की 3000 mm पाऊस पडूनही काहीच उपयोग नाही, कारण की मातीची पाणी धारण क्षमता 0 आहे. जर झिरपणारं पाणी कुठलं आहे तर सर्वात मोठे आपल्याकडे खूप कातळसडे आहेत. ह्या कातळसड्यावर पडणारं जवळजवळ 60% पाणी जर नाही झिरपलं गेलं तर आपल्याला भविष्यामध्ये पाणी पण मिळणार नाही. तर त्यासाठी हे एक वेगळं एक इकोसिस्टीम आहे. जसं आपण वेटलँड म्हणतो, जंगल म्हणतो किंवा नदी, समुद्र म्हणतो, तसं एक कातळसडे ही एक वेगळी इकोसिस्टीम आहे. आणि त्याचं एक स्वतःचं एक खूप महत्व आहे आपल्या ह्या सगळ्यांमध्ये. तर त्यासाठी हे कातळसडे रासायनिक पृथक्करण जे तुम्ही मला बघाशी सांगितलं, ते पृथक्करण काय आहे? हे कसं बेसॉल्टच आहे. हो, हा बेसॉल्टच आहे. ह्या बेसॉल्टची जेव्हा ऑक्सिडेशन होत होतं, त्या रासायनिक प्रक्रिया जेव्हा होत होती, तर त्या रासायनिक प्रक्रियेमध्ये 2 प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया आपल्याला इकडे सापडतात. तर आपण जर सिंधुदुर्गातला खडक जर बघितला, जर हा आता आपण तोडला, तर ह्या तोडल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडासा एक गुलाबी कलरचा तोडलेला, ते पण बघू. इथे पण आहे बघा. तर हा थोडासा गुलाबी कलर मध्ये आपल्याला हा दगड सापडतो, कारण की याच्यामध्ये ॲल्युमिनियम कंटेंट जास्त आहे. त्यामुळे हा थोडा दगड सॉफ्ट मिळतो. त्यामुळे इकडची घरं पण तुम्ही बघाल तर एक थोडीशी गुलाबी कलर मध्ये दगड सापडतो. आणि तसं जर तुम्ही राजापूरच्या जसं पुढे जाल, म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तिथे तो दगड खूप लाल भडक मिळतो. म्हणजे देवगड भाग असेल, राजापूर भाग असेल, तर त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट खूप असतो. त्याच्यामुळे तो दगड खूप हार्ड, आयर्न जास्त आहे आणि इथे ॲल्युमिनियम कंटेंट जास्त आहे. तर त्याच्यामुळे हा दगडामध्ये, ह्या कातळामध्ये पण झालेले हे व्हेरिएशन्स आहेत. पण मग आता तो स्थिरावलाय, त्याच्यावर कुठलाच रासायनिक आता तो हा पूर्णपणे ऑक्सिडेशन होऊन एक तयार झालेला दगड आहे. हा दगड परत तयार व्हायला किती लाखो करोडो वर्ष जातील आपल्याला माहिती नाही. त्यामुळे हा दगड नुसता हा दगड नाहीये. तर ह्याला जर आपण एक बघितलं, हे सोन्यापेक्षाही जास्त मौल्यवान गोष्ट आपण म्हणू शकतो. आता ह्याचा जो वैशिष्ट्यपूर्ण आवाज येतो, याचं काय कारण? हे प्रत्येक ठिकाणी हा पोरस आहे, एक खाली कितपर्यंत आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जसा त्याचा हेवीनेस जसा येत जाईल तसा तो दगड वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बदलत जातो, आवाज त्याचा बदलत जाणार. पण इथल्या पर्यावरण, आपण हे जरा आणखी काही लोकांनी ह्याला काय म्हणाला तुम्ही? आमच्याकडे बांध म्हणतात, तुम्ही काय? आमच्याकडे ह्याला गडगा म्हणतात. गडगा? हा, गडगा. तो हा जो गडगा तयार झालाय, हा पण तोच आहे? हो, हे सगळे दगड तसे. हा आता मशीनेने कट केलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला तो हा असा सरळ स्क्वेअर मिळतो. पूर्वी अशा काय मशिनरीज नव्हत्या, तर त्याच्यामुळे हे दगड खूप मोठे मोठे काढायचे आणि मग ते तासणीने तासून त्याला स्क्वेअर केलं जायचं. आणि हे सरळ रॉ दगड आहेत, जसे हे तुम्ही मोठे दगड बघता, हे दगड ठेसून मग तयार केलेले. आणि ह्याच त्याची ती भिंत बनवली. ही त्याचीच भिंत. पण कोकणाच्या पर्यावरणातलं त्याचं महत्व असं की फक्त पाणीच नाही, पण त्याच्या बरोबर ह्या दगडावरच्या वेगळ्या वनस्पती, पाण्याचं रूप, माशाचं रूप, असं पण आहे. ते काय? म्हणजे कसं आहे की ह्या ठिकाणी
जी इकोसिस्टीम आहे ही इकोसिस्टीम खूप म्हणजे एक युनिक मिळते आपल्याला. कारण की ही जेव्हा पावसाळ्यानंतर प्रत्येक वेळेला वेगवेगळी, आता तुम्हाला हे सर्व बॅरन लँड वाटत असेल की, कारण की आपले बरेच लोक असं म्हणतात की कातळसडे काय आहेत, सगळीकडे बॅरन लँड आहे, कुसळ म्हणतात आमच्याकडे. तुम्ही कुसळच म्हणता का? नाही, आम्ही आमच्याकडे ह्याला काय म्हणू, त्याला उजाड रान म्हणतो त्याला. काहीच नाहीये असं. तर हे उजाड रान नाहीये. हेच जर तुम्ही पावसाळ्यात येऊन बघाल तर ह्याच्यामध्ये खूप डायव्हर्सिटीची फुलं फुललेली दिसतील, बेडूक असतात, मासे असतात, वेगवेगळे प्राणी इथे दिसतात, पक्षी खूप चांगले इथे येतात. तर त्यामुळे तुम्हाला ही इकोसिस्टीम प्रत्येक वेळेला चेंज होताना दिसते. जसे जसे ऋतू बदलतात तशी अशी ही इकोसिस्टीम बदलत जाते. पण या कातळावरती जे पाणी येतं, काही ठिकाणी तलाव असे असू शकतात की जे कातळ खाली त्याच्या पृष्ठभूमीवरती असे पण आहेत. हो, म्हणजे आता जसं आपण तलावाचा भाग बघितला आपल्या धामापूर तलावाच्या, तर त्याच्यामध्ये कसं आहे की आपल्याकडची माती हे जे आहे हे पोरसच आहे, म्हणजे हा दगडच आहे खालपर्यंत. हा बेसॉल्ट कधी लागेल आपल्याला माहिती नाही, किती खाली गेल्यानंतर. तर त्याच्यामुळे हा खूप वेगवेगळ्या स्टेजेस मध्ये तयार झालेले हे दगड आहेत. आणि एकदम खाली जर तुम्ही जाल एकदम तळाला तर मग तिथे बेसॉल्ट सापडतो आणि मग ते पाणी तिथे स्थिर होतं. किंवा दुसरं असतं की हे जे सडे आहेत ह्या ठिकाणी पण गाळ येऊन येऊन पाणी साचतं मग तिथे आणि एक प्रकारचं वॉटरप्रूफ तयार होतं. आणि मग काही काही ठिकाणी ते तुम्हाला हे दिसतं. मोहम्मदला मी हे शोधत होतो, ह्या ज्या लेंड्या आहेत ना, त्या लेंड्या कशाच्या आहेत मोहम्मद? हे आता सिवेट कॅट आहे. सिवेट कॅटचे तुम्हाला म्हणजे आपण त्याला आमच्याकडे इथे कांडेचोर म्हणतात. ते कांडेचोराच्या हे लेंड्या आहेत. थोडक्यात काय की ह्या कातळावरचं पण स्वतःचं जे काही जीवनमान असतं ते आपण समजून घेत होतो. पण कातळाच्या पाण्यावरचा जो तलाव आहे त्याच्या पाण्याच्या चवीमध्ये काही फरक आहे? म्हणजे आता माशाच्या रूपात काही फरक आहे? आता कातळाचं जे पाणी आहे, जर तुम्ही हे बघाल, ह्या पोरस मधनं जेव्हा ते पाणी झिरपून एक प्रकारे फिल्टरच होतं. फिल्टरायझेशन आहे. ते फिल्टर झाल्यानंतर मिळणारं पाणी हे नॅचरल फिल्टर आहे. तुम्हाला युव्ही प्युरिफायर लावायची गरज नाही ना, कसली काय लावायची गरज नाही. आमच्या ज्या विहिरींना येणारं जे पाणी आहे खाली, हे सगळं हे प्युरिफाय होऊनच येतंय. त्यामुळे त्या पाण्याची विशिष्ट चव आहे त्या पाण्याला. त्या पाण्याला तुम्हाला इतर ठिकाणी नाही सापडणार. आता हे कातळ शिल्प जी आहेत ना, त्या कातळ शिल्पाबद्दलचं काय, हे काय करता सांगा रे, काय दाखव मला. म्हटलं स्पायडर तर नाही, छोटासा. ठीक आहे, मला ती फक्त जैववैविध्यता दाखवायची. कातळ शिल्पाबद्दल तुम्ही असं म्हणालात की त्याची भाषा अजून कोणी ओळखलेलीच नाही. म्हणजे त्याच्यावर अजून अभ्यास चालू आहे. बरेच संशोधक आहेत जे रत्नागिरीमध्ये आणि त्याच्यावर काम करतायत की कातळ शिल्प जी कोरली गेली आहे त्याचा कसा रिलेव्हन्स लागतोय आपल्या ह्याच्यामध्ये आणि तो कसा आयडेंटिफाय करायचा. पण त्याच्यामध्ये बरीचशी काही प्राण्यांची चित्र सापडली आहेत. त्याच्यावर आता बोलणं योग्य राहणार नाही जोपर्यंत त्याच्यावर खूप व्यवस्थितरित्या अभ्यास होत नाही, कारण की हा खूप वेगळा एक विषय होऊन जातो आणि खूप नवीन विषय आहे. का पेटवलं तिकडे लोकांनी? हे काय करतात, ह्या बाउंड्रीजला ते आग लावतात. की काय होतं की काही शॉर्ट सर्किट वगैरे झाल्यानंतर इथे जर आग लागली तर पूर्णच्या पूर्ण बागच जळून जाते. म्हणून हे बाउंड्रीज आहेत तेवढी जाळून घेतात. ठीक आहे, या इकडे. हे बघा, दगड बोलतात. लोक म्हणतात की अरे काय दगडासारखं आहे, पण मी नेहमी म्हणत असतो की दगड बोलतात, नदी बोलते, माती बोलते, पाणी बोलतं, झाड बोलतात. ती समजून घेण्यासाठी तुम्हाला हे मोहम्मदसारखे लोक लागतात की ते आपल्याला ज्ञान देतात. आणि मोहम्मदचं वैशिष्ट्य मला असं वाटलं की अनेक विषयातला मोहम्मदचा अभ्यास आहे. मंदिर, कोकणातली मंदिरं, धामापूरचा तलाव, इथलं पर्यावरण, इथलं राजकारण, इथलं समाजकारण, इथं असलेल्या अतिक्रमणाचे विषय मला काही लोकांकडून समजून घेता आलं की अनेक अशा ज्या खाणी आहेत त्या खाणीतनं आता हे कातळ फोडून इथून 200-250 किलोमीटर अंतरावरती कर्नाटकात शिरसीमध्ये ते दगड घेऊन चाललेले आहेत. म्हणजे आपल्या पर्यावरणाचा आपण हानी करतो आहे. बघा, मर्यादित अर्थानं तुम्हाला ज्या गोष्टी उत्पादक स्वरूपाच्या आहेत त्या कराव्याच लागतील, त्याला काही पर्याय नाही. विकासाचे काही प्रकल्पही तुमची गरज आहे, पण ते करत असताना त्याचं पर्यावरणाला आपण किती हानी पोचवतो आहे. आणि हे जे कातळासारखे दगड आहेत की ज्या दगडाबद्दल आपण तू दगड आहेस असं म्हणत असतो, हा जो ह्याच्यातला पोकळ भाग आहे, ह्याच्या मागचं जे विज्ञान आहे, हे मी पुन्हा सांगतो. जसं पुणे वेधशाळेतनं मी तर हल्ली एक महत्त्वाचे भाग तुम्हाला दाखवतो आणि मला आनंद आहे तुम्ही ते लाखोच्या संख्येनं बघत आहात. कारण शेवटी पावसाकडं बघण्याचा दृष्टिकोन हा नेहमी वैज्ञानिकच असायला हवा. तो असा
कुणीतरी सांगितलं, आपलं पारंपरिक ज्ञान महत्त्वाचं आहेच, मी त्याला कधीही नाकारत नाही. जसं आता काही गोष्टी अशा आहेत, मी मागं मान्सून 5 वर्ष कव्हर करत होतो, मला असं लक्षात आलं की कोकणात मान्सून पावसाचं आगमन झालं की विशिष्ट प्रकारचे आवाज बेडूक काढायला लागतात, हो है ना. हो. असे काही पक्षी आहेत जे हां. पक्षी इंडिकेट करतात, काही फुलं आहेत जे फुलं फुलल्यानंतर समजतात की अमुक आठवड्यानंतर पाऊस पडणार आहे. करेक्ट. काही चतुर असतात जे चतुर आपल्याला दिसतात की ह्या सड्यांवरच चतुर फिरताना दिसतात एकत्र अशा संख्येने, की मग समजतं की पाऊस येतोय. एक प्रकार वाळवी आहे, जे वाळवी येते आमच्याकडे त्याला पिंगाणे म्हणतात. तर पिंगाणे जर घरामध्ये यायला सुरू झाले काही प्रमाणात की मग समजायचं की आता हा पाऊस येणार आहे. Correct. ही जुन्या प्रत्येकाची त्यांचं नॉलेज आहे जुनं आलेलं. आणि खानोलकरांनी टोपण नावाने आरती प्रभू म्हणून ते लिखाण केलं. त्यांच्या गावामध्ये समुद्र जिथं अशा एका विशिष्ट भूभागाला येऊन मिळतो तिथं तो आवाज करतो. आणि मला मच्छीमारांनी सांगितलं होतं की तो विशिष्ट पद्धतीनं आवाज करायला लागला की समजायचं की पावसाळा जवळ आला आहे. असा आहे आपला कोकण. कॅमेरामन निकेतन वाणेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. या कातळावरून मी तुमच्याशी बोलतोय. महत्त्वाचे आहेत कातळ.